सांगून आलेल्या एवढ्या मुलींमधनं सुहासनं नेमकी सोनालीला पसंती दिली. हे खरं तर त्याच्या आईवडिलांना अजिबात आवडलं नाही. कितीतरी चांगल्या मुली त्याला सांगून आल्या होत्या. त्याच्या आईबाबांनीही आसपास नात्यात मुली हेरून ठेवलेल्या होत्या. शिकलेल्या, स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या, अधिकाऱ्याच्या जागेवर काम करणाऱ्या, देखण्या, तरतरीत सर्व प्रकारच्या मुली त्यांनी डोळ्याखालनं घातल्या. काही आवडल्या, काही नाही आवडल्या. त्यातल्या दोघी त्यांना मनापासून आवडल्या. कोणती पसंत करावी आणि कोणती नाकारावी आणि कोणत्या कारणानं नाकारावी हेच त्यांना कळेना. सुहासनं मात्र दोघींनाही नापसंती दिली तेव्हा त्यांना वाईट वाटलं. सुहासनं ह्याबाबत निदान आपला विचार तरी घ्यायला हवा होता. आपल्याला दोघी का चांगल्या वाटतायत, त्याला नको का वाटतायत याबद्दल मोकळेपणानं बोलायला हवं होतं असं त्यांना सारखं वाटत राहिलं. आणि जेव्हा त्यांनी सोनालीला होकार दिला तेव्हाही तो का दिला हेही त्याला विचारावंसं वाटलं, कारण सोनाली त्यांनी प्रथमदर्शनीच नापसंत केली होती. तिच्याबद्दल त्यांचं प्रतिकूल मत झालेलं होतं. सुहास कॉम्प्युटर इंजिनियर, भरपूर पगारदार, घरी फक्त आईवडील, परिस्थिती चांगली. तो देखणा नसला तरी उंचापुरा, तरतरीत, सावळ्या वर्णाचा, मनात भरेल असा होता. उलट सोनाली गोरीगोमटी, अंगानं आणि उंचीनं किरकोळ, एमकॉमची डिग्री मिळवलेली. सुहासनं तिच्यात काय पाहिलं? जोडा म्हणून ती दोघं एकमेकांना मुळीच शोभत नव्हती. त्यात सुहास हसरा, बोलका, तर सोनालीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा कुरठेपणा होता. तिची नजर थंड होती. त्यात समोरच्या माणसाला तुच्छ लेखण्याचा भाव होता. समोरच्या माणसाकडे ती तिच्या त्या थंड नजरेनं एकटक पाहायला लागली की समोरचा माणूस गडबडलाच पाहिजे. ती तिची नजर तर सुहासच्या आईवडिलांना अगदीच नको वाटली. एकूणच हवंसं वाटावं असं सोनालीचं व्यक्तिमत्व त्या दोघांनाही वाटलं नाही. पण त्यांनी नको किंवा हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. सुहास स्वतःचे निर्णय स्वतः घेत होता. आपला मुलगा बुद्धिमान आहे, विचारी आहे, चांगल्या वाईटाची त्याला जाण आहे हे त्यांना ठाऊक होतं. आजवर त्यांनी घेतलेले सगळे निर्णय पूर्णपणे योग्य ठरले होते. त्यामुळे सुहासचा शब्द हाच पहिला आणि शेवटचा. त्यात आपण ढवळाढवळ करायची नाही हे त्याच्या आईवडिलांचं धोरण होतं. पण तरीही सुहासच्या आईला हे पटेना. तिने नवऱ्याला तसं बोलूनही दाखवलं. जरा सुहासला समजवा ना, काय पाहिलं त्यांनी त्या मुलीत? सुहासचे वडील हसून म्हणाले, तुला ठाऊक आहे ना की यद यद यस्मै रोचते तत्तत् सुंदरम. त्याला ती आवडली, प्रश्न मिटला. अहो पण त्याला त्या मुलीबरोबर जन्म काढायचा आहे, आपल्याला नाही. त्याच्या म्हणण्यावर आपलं शिक्कामोर्तब झाल्यासारखं असतं. पुन्हा उगाचच डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. आणि हे बघ, त्यांनी एखादी मुलगी लग्न परस्पर करून घरात आणली असती तर तू काय केलं असतंस? नेहमीप्रमाणे सुहासची आई गप्प राहिली. आपली नावड तिने मनातल्या मनात दाबली. सोनालीला दाखवायला आणली तेव्हा घरात आल्यावर तिने सुहासच्या आईवडिलांकडे एकदाच दृष्टिक्षेप टाकला. वाकून नमस्कार वगैरे राहो, पण हात जोडण्याचंही सौजन्य तिने दाखवलं नाही. सुहासच्या आईने हातून चहा बिस्किट वगैरे आणली तेव्हा उठून त्यांना हातभार लावावा हेही तिच्या मनात आलं नाही. तिचे आईवडील तिच्याबरोबर होते, त्यांनी तिला काही सुचवलं नाही. आई घराचं अंतर्बाह्य निरीक्षण करत होती आणि वडील स्वतःची नोकरी, प्रमोशन्स, पुढचे चान्सेस या वर्णनात गुंतलेले होते. सोनाली सुहासकडे बघत होती. त्यानं विचारलेल्या प्रश्नांना त्रोटक उत्तरं देत होती. सुहासच्या आईवडिलांनी तर तिला काही विचारलंच नाही. मुलगी पसंत नाही म्हटल्यावर विनाकारण कशाला काहीतरी विचारायचं? पण सुहासला मुलगी पसंत पडली. त्यांनी आधी तिच्याकडे होकार कळवला आणि मग आपल्या आईवडिलांना सांगितलं. आता त्यांच्या होकार नकाराचा प्रश्नच नव्हता. सुहासचा होकार कळायचा अवकाश की सोनालीच्या वडिलांनी पुढची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली. ते स्वतः सरकारी अधिकारी, सोनाली त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांचा स्वतःचा केवढा तरी मोठा दिमागदार बंगला, दाराची गाडी. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारी माणसं 3, पण गडी माणसांचा राबता भरपूर.
त्यांना सतत अधिकारानं वागण्याची बोलण्याची सवय, त्यात समोरच्याला नेहमी आज्ञा करण्याची पद्धत. आता आपण मुलीचे बाप म्हणून थोडं नमून वागायला हवं, मुलाच्या वडिलांशी आदबशीरपणे बोलायला हवं, हे त्यांच्या गावीच नाही. चर्चा विचारविनिमय नाही, एकदम निर्णय. लग्नाचा हॉल, तारीख, कॉन्ट्रॅक्ट ह्याचीच भाषा एकदम सुरू झाल्यावर सुहासच्या वडिलांनी विचारलं, इतकं सगळं ठरवण्यापूर्वी एकदा आपण शांतपणे बोलायला हवं ना? कशासाठी? आमच्याकडे पद्धत आहे तशी. लग्नाची बैठक होते आमच्याकडे, तशी बैठक व्हायला हवी. बैठक? ती कशासाठी? सोनालीच्या वडिलांच्या बोलण्यातनं आश्चर्य व्यक्त होत होतं. अहो, लग्न म्हटलं की देणीघेणी आली, मानपान आले. सोनालीचे वडील हसले. त्यात सुहासच्या वडिलांना तुच्छ लेखण्यापेक्षा त्यांची कणव आल्याचा भाव अधिक होता. देणीघेणी म्हणजे काय हवंय तुम्हाला? नाही, आम्हाला काही नको आहे. जे काही द्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या लेकीला. मग देऊ की आम्ही? सोन्याचे, मोत्याचे, हिऱ्याचे दागिने तयार आहेत, पुढे बोला. तुम्ही घातल्यानंतर उरलेले दागिने आम्हाला घालायचे आहेत. त्याची काहीच जरुरी नाही आहे. नाही, तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे ना. आमच्या घरात सून यायची आहे, तिला आमच्या घराण्याला शोभेच्या वस्तू आम्हाला करायला हव्यात. सुहासच्या वडिलांचे शांत पण ठामपणे बोलणं ऐकून सोनालीचे वडील किंचित वर्रमले. आवाजातली जरब जाणीवपूर्वक कमी करत ते म्हणाले, हे बघा सोनाली आमची एकुलती एक मुलगी आहे. मग सुहासही आमचा एकुलता एकच आहे. त्यामुळे येणारी सूनही आमची एकुलती एकच सून आहे. अगदी बरोबर आहे. फक्त सांगणं एवढंच आहे की तिच्याकरता जे जे म्हणून करायचं ते आम्ही करणार आहोत. पुढे बोला. आता काय? मानपान? हो ना, मानपान आपल्या दोघांचा. आणखी कोण? मानकरणी किती? त्यांना साड्या घ्यायच्या आहेत? घेतल्या. तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नसेल असं मी सोनालीचं लग्न करणार आहे. सोनालीचं लग्न हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तेव्हा माझ्या इतमामाला शोभेल असं कार्यालय आणि नाश्ता, जेवण, रिसेप्शन, डेकोरेशन होईल. तुमची माणसं कितीही येऊ दे. आता काय राहिलंय? सोनालीच्या वडिलांचं बोलणं धबाधबा चाललेलं होतं. सुहासच्या आईला मुलीच्या साड्या खरेदी हा विषय काढायचा होता, पण ती गप्प राहिली. पण सुहासच्या वडिलांच्या मनात येत होतं, आम्हाला एवढा रुबाब दाखवायचं ह्या माणसाला काय कारण आहे? आम्हाला हा हाताखालचा कारकून किंवा शिपाई समजला का? आणि बाबा रे, तू श्रीमंत असशील पण आम्ही गरीब निश्चित नाही. असशील तू श्रीमंत पण आम्ही तुझ्या दाराशी नाही आलो. आमचा मुलगा इतका तोला मोलाचा आहे म्हणून तू आमच्या दाराशी आलायस. दोघांनीही तोंडातनं शब्द काढला नाही. जे काय करायचं आहे ते करा. करायचं आहे ते तुमच्या प्रतिष्ठेकरता करा. पण हे लग्न म्हणजे श्रीमंतीचं प्रदर्शन असणार, आपण त्यात फक्त प्रेक्षकाची भूमिका करायची याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. साखरपुड्याकरता सोनालीला साडी घ्यायची. तिला सुहासच्या आईनं बोलावणं पाठवलं, अर्थात सुहासमार्फत. सोनालीला निरोप मिळाला. तिने सुहासला सांगितलं, माझ्या पप्पांनी आधीच साडी घेतली आहे, ते ती तुझ्या आईजवळ देतील, तीच त्यांना पुढे करायला सांग. अगं, असं कसं सांगणार? आणि साडी आम्ही द्यायची असते ना, मग हे असं कसं? असंच. मला तुझ्या आईनं घेतलेली साडी आवडणार नाही. मी वाटेल त्या साड्या नेसत नाही. अगं, पण आई कुठे वाटेल ती साडी घेणार आहे? तुझ्या आवडीची घ्यायची म्हणून तर तुला बोलवलंय ना. तरीही नको. हे बघ सोनाली, हे आईला आवडणार नाही. हे बाबा, हे दरवेळी टुमणं सुरू होणार का काय? तुझ्या आईने बोलायचं आणि मी ऐकायचं? हे बघ, हा असला सासुरवास मला चालणार नाही. मलाही तुझं हे असणं वागणं आवडणार नाही असं म्हणावंसं वाटलं, पण ते त्याने मनातच ठेवलं. पण आईला काय आणि कसं सांगावं हे त्याला कळेना. 2 वेळा निरोप देऊनही सोनाली येत नाही याचा नेमका अर्थ काय? तिला वेळ नाही आहे का यायचंच नाही आहे? सुहासला विचारावं तर तो नीट उत्तरच देत नाही आहे. खोदून विचारलं तर वाईट टाकतो. काय करावं? सुहासच्या आईने सुहासच्या हातात पैसे ठेवले आणि म्हणाले, तिला म्हणावं, या पैशात तुला हवी ती साडी घे. अगं आई, मी देईन ना पैसे, तू कशाला देतेयस? मी कुठले देते रे? यांनी दिले.
तेच ग, पण ठेव तुझ्याजवळ. नाही, आम्हीच साडी घ्यायची. हे बघ, तिला म्हणावं मोतिया रंगातली घे आणि इकडे पाठव. प्रत्यक्षात सुहासच्या हातात साडीचे बॉक्स होते. त्यातली साडी पाहिल्यावर त्याच्या आईच्या लक्षात आलं की तिने दिलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटींनी ही साडी भारीची होती आणि रंग चक्क निळा होता. आवडली का साडी? सुहासनं आईला विचारलं. आई गप्प राहिली. सुहासच्या ते लक्षात आलं. अगं आई, ती म्हणाली की मला काही सांगू नकोस. सुहासच्या आईने विषयच तोडला. साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणजे तर नुसतं श्रीमंतीचं प्रदर्शन, पैशाची उधळण होती. किती आणि काय थाटमाट करावा, हौसेच्या नावाखाली किती खर्च करावा, लेकीचं कौतुक किती करावं, कशाला धरबंदच नाही. मुख्य कार्यक्रम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं सासऱ्यानं मुलीला चांदीच्या रुपयानं कुंकू लावणं, सासूनी तिची ओटी भरणं आणि दोघांनी तिच्या हातात पेढ्याचा पुडा देणं. त्यामुळे तो कार्यक्रम कधी याकडे सुहासच्या आईवडिलांचं लक्ष होतं, पण तो कार्यक्रम झालाच नाही. उलट सोनाली सुहासनं एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या, त्याचे फोटो काढायला किती फोटोग्राफर. अंगठ्या घालून झाल्या, एकमेकांना पेढा भरवून झाला, हातात हात घेऊन त्याचेही फोटो काढून झाले. तेव्हा सुहासचे वडील सोनालीच्या वडिलांना म्हणाले, आता काय? आता काय, ही इकडे बुफेची तयारी, त्या पलीकडे आईस्क्रीम. मग थोडा वेळ थांबवा तुमचं बुफे. का? मुलीला कुंकू लावण्याचा कार्यक्रम व्हायचा आहे, तो झाला की मग बाकीचं. ओ सॉरी, ते आमच्या लक्षातच नाही आलं. सोनाली मित्रमैत्रिणींच्या गारड्यात होती, त्यातून तिला यावं लागल्यानं तिचा चेहरा चिडखोर बांधला. ती कशी बशी पुढे आली. रितसर कुंकू लावण्याचा समारंभ झाला. सुहासच्या आईनं नेकलेस आणि एक साडी तिच्या हातात दिली आणि तिला ती नेसून यायला सांगितलं. सोनालीनं साडी बघितली आणि म्हणाली, मला नको ही साडी, मी दुसरी नेसते. हीच आत्ता नेसायची आणि गळ्यात ते नेकलेससुद्धा घालायचं. सोनाली कुरकुरत आत गेली आणि निळी भरजरी साडी नेसून बाहेर आली. ही साडी नकोय, आत्ता दिलीये ती नेस. चिडचिड करत सोनाली साडी बदलून आली. आता सगळ्यांना नमस्कार करा जोडीनं. सोनालीने दोन्ही हात जोडून सर्वांना एकदम नमस्कार केला. सुहासनं आईकडे बघितलं. तिने वाकून नमस्कार करायची खूण केली. सुहासनं सोनालीला तसं सुचवलं, तिने नकार दिला. एकंदरीतच सुहासचे आई वडील नाराज झाले. सोनालीच्या वडिलांनी सुहासला हिऱ्याची अंगठी, त्याच्या वडिलांना सफारी, आईला पैठणी, इतर मानकरणींना जरीच्या साड्या आणि बाकीच्यांना पाकिटं दिली. दादा, वहिनी, मला वाटतं व्याह्यांना करताना आपण आपलं बजेट थोडं वाढवावं, सुहासच्या लिली आत्यानं सांगितलं. वंस, अहो आपण कुठे कमी केलंय, आपणही चांगलंच केलंय. केलंय हो, पण ते केवढालं करतायत, त्यांच्या पुढे आपलं करणं अगदी कमी दिसेल. आपण मागितलंय का? त्यांना करायचं ते करतायत आणि आपल्याला काय करायचे ते आपण करायचं, कळलं? माझ्या दाराशी ते मुलगी घेऊन आलेत, तुमची मुलगी द्या म्हणून मी त्यांच्याकडे गेलेलो नव्हतो. सुहासची आत्या पुढे काही बोलली नाही. नेहमीप्रमाणे तिला भावाचं म्हणणं पटलं. खरं तर आपल्या भावाच्या स्वभावातला हा ठामपणा आत्याला ठाऊक होता, आवडतही होता. सुहासची आई ही नवऱ्यापुढे एक शब्दही बोलली नाही. आपला लाखमोलाचा मुलगा व्याह्यांनी पटकावलाय, त्यांची मुलगी त्याच्या मानानं साधारण आहे म्हणून ते एवढं देऊन भरपाई करू बघतायत, असाही विचार तिच्या मनात आला. तरीही व्याह्यांच्या या अचाट देण्यामुळे त्यांच्यापुढे आपण अगदी सामान्य दिसतोय ही भावना तिला पोखरत राहिली. किती द्यावं माणसाने? साखरपुड्याला सगळ्यांचे एवढाले मानपान, एवढा रिसेप्शनचा थाट, तर मग लग्नाला किती आणि काय? त्यातच साखरपुड्याच्या कार्यक्रमात मुलीला आणि जावयाला हनीमूनला परदेशाला पाठवण्याची घोषणा सोनालीच्या वडिलांनी केली. सुहासचे वडील दोनदा अमेरिकेला जाऊन आले होते. सुहासला वर्षातून 3-4 वेळा तरी परदेशवारी घडत होती, त्यामुळे परदेशाचं कौतुक ते काय. पण खर्च आम्ही करणार या वाक्यानं सुहासची आई खूप अस्वस्थ झाली. आजूबाजूला पाहिलं तर सगळे त्याच विषयावर गप्पा मारत होते. लकी या एकाच शब्दात सुहासचं कौतुक करत होते, त्याची चेष्टा करत होते. तोही खुशीत होता.
त्याच्या आईला वाटलं तो का गप्प राहिला. त्यानं का नाही सांगितलं की हनीमून करता कुठे जायचं ते माझं मी ठरवीन, मी कुठेही जाईन. पण तो तर अगदी आनंदानं आणि कौतुकानं सासऱ्यांचं बोलणं ऐकतोय. सासऱ्यांनी याला विकत घेतला काय? सुहासच्या वडिलांच्या मनातही एक प्रश्न वारंवार येत होता. हा एक सरकारी अधिकारी, भले क्लास 1 असेल, पण याच्या पगारातनं हा इतका खर्च करू शकतो? याचा पगार किती आणि वरकड उत्पन्न किती? 10 मुलींची लग्न सहज होतील इतका खर्च हा एका मुलीच्या लग्नात करतोय आणि पुन्हा मुलीला आणि जावयाला हनीमूनला पाठवतोय. किती पैसा हडप केला याने. आणि मी आता 4 चौघात झाडू का याला? का लग्नानंतर तुमच्या मुलीवर तुमचा काय अधिकार आहे? हनीमूनला ते परदेशात जातील, नाहीतर आमच्या देवीच्या पाया पडायला गावी जातील, नाहीतर घरी बसतील. त्यांनी कुठे जायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? जावयावर सगळ्या गोष्टींचा अक्षरशः मारा करतायत, म्हणजे तुमची मुलगी कुठे खपत नव्हती का? तिच्यात काही दोष आहे? पण काहीही न बोलता सुहासच्या वडिलांनी हा विषय मनाच्या तळाशी दडपला. साखरपुड्यानंतर लग्नाचा दिवस लगेचच, म्हणजे 15 दिवसांनीच होता. त्यातही सुहास आणि सोनालीचं रोजचं फिरणं चालू होतं, पण एकही दिवस सोनाली सासरच्या घरी आली नाही. सुहासला अगदी मामा, मावशी, काका, आत्या यांच्याकडेही जाणं जमेना. ओळखीचे वगैरे तर लांबच राहिले. सगळे नाराज झाले. सुहासच्या आईवडिलांना बोल लावायला लागले. व्याही भोजनाचा कार्यक्रम घरी न करता एक हॉल घेऊन सुहासच्या वडिलांनी कर्तव्य पार पाडलं. लग्नाचा थाट डोळे दिपवणारा होता. मुलीचे कपडे, दागिने, मुलाचे कपडे, सगळं मुलीकडून. मुलाकडचे सगळे एखादा सिनेमा बघावा तसे लग्न समारंभ बघत होते. सगळा बडेजाव सोनालीच्या माणसांचा. रिसेप्शनला तर सुहासचे आई वडील आणि 2-4 माणसं सोडली तर कोणी थांबलंच नाही. सगळे भरभर बाहेर पडले. सुहासचे आई वडील दाराशी खुर्च्या टाकून बसले. ओळखीचं कोणी आलं तर ते त्याचं स्वागत करत होते, नाहीतर प्रेक्षकाची भूमिका घेऊन आले गेले बघत होते. रात्री सर्व मंडळी सोनालीच्या घरी आली. आत्या, मावशी, मामी यांनी सोनालीच्या स्वागताची तयारी खूप छान केली होती, पण सोनाली फारशी प्रसन्न दिसलीच नाही. नव्या नवरीनं कसं सगळं सलज्जपणे, नम्रपणे आणि हसतमुखानं स्वीकारलं पाहिजे, पण सोनाली नवी नवरी वाटतच नव्हती. चेहऱ्यावर आनंद नाहीच, तोच तो कुरठा भाव. कुणाशी बोलणं वगैरे लांब. दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा झाली. सुहासच्या आईनं सोनालीच्या हातात भरजरी बुट्टे असलेली साडी दिली आणि पूजेला बसताना नेसायला सांगितली. सोनालीने ती सासूच्या देखत बाजूला टाकून माहेरच्या साड्यांपैकी एक साडी नेसली. साडी कसली, शालूच तो. त्याला मॅचिंगचे दागिने, बांगड्या, टिकली, रुमालही बॅगेतनं बाहेर आले आणि सोनालीच्या अंगावर चढले. पूजा झाली. राहिलेली माणसं भराभरा निघून गेली. कोणी काही बोललं नाही, पण सोनालीचं वागणं सगळ्यांना उर्मट्टपणाचं वाटलं. मामा निघाला तेव्हा सुहासनं मामा मामीला वाकून नमस्कार केला, पण सोनालीनं दुर्लक्ष केलं. अरे, आता असा एकट्यानं नाही नमस्कार करायचा, आता जोड्यानं नमस्कार, कळलं का? सोनाली, मामा काय म्हणतोय? सुहास म्हणेपर्यंत सोनाली आत निघून सुद्धा गेली होती. सुहास गोरामोरा झाला. मामीनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, अरे, रीतिरिवाज ठाऊक नाहीत तिला, तू शिकव हळूहळू. हळूहळू शिकव बरं का सुहास, एकदम फार घाई करू नको. मामांच्या बोलण्यानं तंग झालेलं वातावरण थोडंफार निवळलं. त्यानंतर काका, काकू, मावशी निघाले तेव्हा सोनाली बाहेरच आली नाही. सुहासनं एकट्यानं सगळ्यांना नमस्कार केला आणि निरोप दिला. काय हो हे सोनालीचं वागणं? कसं सांगायचं या मुलीला? सुहासच्या आईनं सुहासच्या वडिलांना बाजूला घेऊन विचारलं. काही सांगायचं नाही, आणि काही सांगायचं असेल तर सुहास सांगेल. अहो, पण लोक आपल्याला नावं ठेवतील. आपल्याला? आपण नमस्कार करू नको म्हटलं का? तसं नाही हो, जाऊ दे, तू डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. त्या रात्रीच सुहास आणि सोनाली हनीमूनला जायला निघणार होते.
त्यांना सोडायला आपण एअरपोर्टवर जावं असा मनात विचार येईपर्यंत सोनालीचे आईवडील गाडी घेऊन दारात हजर. सुहासच्या वडिलांनी मनातला विचार मनात दडपून टाकला. निघताना सोनाली मम्मी डॅडी करत दोघांच्याही गळ्यात पडली. सुहासच्या आईनं सुहासच्या वडिलांकडे फक्त पाहिलं, दोघं काहीही बोलले नाहीत. घरात पसारा, आलेल्या आहेराच्या वस्तू यांची आवराआवर, फोटोंचे अल्बम बघणे यात वेळ भरकन गेला आणि सगळं आवरल्याचा निश्वास टाकेपर्यंत 8-10 दिवसात सुहास सोनाली परतले सुद्धा. सगळा मनस्ताप विसरून सुहासची आई दोघांकडे कौतुकानं बघत राहिली. सुहास तिच्याकडे बघून तोंडभर हसला तेव्हा तिला पाळण्यातला सुहास आठवला. दुडू धावणारा, शाळेतून आल्या आल्या तिच्या गळ्यात पडणारा, बक्षिसं घेऊन धावत येणारा. कितीतरी रूपं क्षणात तिच्या डोळ्यांसमोर आली आणि तिच्या डोळ्यात आनंदानं पाणी आलं. एवढासा होता आणि आता केवढा मोठा कर्तबगार झालाय. बघता बघता त्याचे 2चे 4 हात झाले. सुहासच्या आईचं मन भरून आलं. तिने पदरानं डोळे कोरडे केले. अगं हे काय आई, तुझ्या डोळ्यात पाणी? काय ग? काही नाही रे. सुहास, कशी झाली ट्रीप? छान. अगं पण थांब, आधी बाबांना भेटतो मी. बाबा, नमस्कार करतो. आयुष्यमान भव. बाबा, पप्पांनी नवी जागा घेतली आहे. पप्पा? सोनालीचे वडील हो. का बरं? त्यांचा सध्याचा बंगला? नाही, तो आहेच. पण सोनालीला आपली जागा लहान वाटतेय म्हणून त्यांनी ही 4 खोल्यांची जागा लहान आहे असं सोनालीला वाटतंय. आपण 4घे जण एवढ्याशा जागेत कसं राहणार असं तिला वाटतंय. आणि ते तुला पटतंय. मला पटण्याचा काय प्रश्न आहे बाबा? मी तर इतकी वर्ष इथेच राहतोय ना. तर पप्पांनी फ्लॅट घेतलाय सोनाली करता आणि ते म्हणतायत की तुम्ही लगेचच तिकडे राहायला जा. मग जा. आता तिचे पप्पा म्हणतायत, मग तुला जायलाच हवं नाही का? बाबा प्लीज रागवू नका, मला जरा समजून घ्या. मला त्यांना लगेच नकार कसा देता येईल आणि यात आपला फायदाच नाही का? आपला? आपला नको म्हणूस. जा तू. बाबा अहो. माधवी. सुहासचे वडील सुहासच्या आईकडे वळून म्हणाले, ऐकतेस का? ह्याच्या सासऱ्यांनी पप्पांनी मुलीला फ्लॅट दिलाय मोठा आणि हे दोघं तिथे राहायला जाणार आहेत. ऐकतेय मी. डोळे पुसत सुहासची आई म्हणाली. मुलाच्या कौतुकानं भरून आलेले डोळे आता मुक्तपणे वाहायला लागले. त्या सुहास एवढंच म्हणत राहिल्या. पुढे एक शब्दही त्यांच्या तोंडून बाहेर येईना. अगं आई, तुला इतकं वाईट वाटायला काय झालंय? अगं तिकडे राहायला गेलो म्हणजे मी काय तुम्हाला कायमचं सोडलं असं नाही ना. मी इथेही येईन आणि तुम्ही या ना तिकडे, तेही तुमचंच घर आहे. सुहास, आपल्याला उशीर होतोय. करड्या आवाजातला सोनालीचा हुकूम ऐकला आणि सुहासनं वडिलांकडे बघितलं. सुहास, निघ तू. आई, अगं माझं ऐक. सुहास, हे नाटकी संवाद बाद झाले, तू निघ आता. खाली ठेवलेल्या बॅगा तशाच पुन्हा उचलल्या गेल्या. सोनाली आणि तिच्या मागे सुहास बाहेर पडले. बाहेर पाऊल टाकण्याआधी सुहास आईबाबांपुढे नमस्काराला वाकला तेव्हा त्याला गहिवरून आलं, पण सोनाली नमस्कारालाही वाकली नाही. ती थंड नजरेनं बघत होती. सुहासनं सांगूनही तिने दुर्लक्ष केलं आणि सुहास रेंगाळतोय म्हटल्यावर ती दार उघडून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ सुहास. आता मात्र सुहासच्या आईचा बांध फुटला. बसल्या जागी ती आडवी झाली. डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. असा कसा हा मुलगा? आमच्या पोटचा हा मुलगा आम्हाला इतका दुरावला का? त्याला घडवण्यात आम्ही कुठे कमी पडलो? आई म्हणून प्रेम देण्यात मी कसूर केली का वडील कर्तव्याला चुकले? काय केलं नाही याच्याकरता? आणि ते सगळं हा विसरला. काल घरात आलेल्या मुलीच्या मागे चालतं होताना त्याचं पाऊल आमच्याकरता क्षणभर सुद्धा कसं अडखळलं नाही? बायकोला तो का विरोध करू शकला नाही? काय काय आणि किती आठवू. सुहास आमचा एकुलता एक मुलगा. तेवढ्यावरच थांबले. दुसरं होऊ दिलं नाही. एकाला चांगलं घडवायचं ही जिद्द कायम ठेवली. हा आमचा एक खुळेपणाच झाला म्हणायचा. आज अजून एखादं मूल असतं तर त्याच्यात तरी मन गुंतवलं असतं. सुहास करता कष्ट कमी का काढले? कधी आजारी पडला तर दोघांनी रात्र जागून काढली. त्याच्याकरता स्पेशालिस्ट आणले.
फळं, दूध, खाऊ, कपडे, खेळणी, पुस्तकं कशाला कमी केलं नाही. खूप लाड केले त्याचे. लाडानं वेडा होणाऱ्यांपैकी सुहास नव्हता. तो हुशार होता आणि त्याहीपेक्षा मेहनत घेणारा होता. आम्ही त्याच्याकरता खूप केलं. त्याने आम्हाला यश दिलं. चांगला शिकला, खूप बक्षिसं मिळवली. चांगल्या पगाराची नोकरी लागली तरी तो आमच्यासमोर नेहमी नम्र राहिला आणि त्याच सुहासमध्ये इतका बदल व्हावा. काल घरी आलेल्या एका मुलीच्या नादानं. तिने अशी काय जादू केली की इतक्या वर्षांचं रक्ताचं, प्रेमाचे हे चिवट धागे तटातटात तुटून जावेत. तिच्या वडिलांची श्रीमंती बघून डोळे फाटावेत इतके काही आम्ही गरीब नाही. बघता क्षणी भुरळ पडावी इतकी काही ती सुस्वरूप किंवा देखणी नाही, प्रगल्भ बुद्धीचीही नाही. मग सुहास इतका कसा बदलला? आता पुढे काय? आम्ही जगायचं कोणाकरता? आम्हाला आधार कोणाचा? म्हातारपणी आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं, कोणाच्या आधारावर जगायचं? सुहास हा आमच्या संसाराचा केंद्रबिंदू होता. तोच आता दूर गेल्यावर आमच्या आयुष्याला काय अर्थ उरला? सुहासची आई हतबल झाली होती. मनाची तळमळ होत होती. तिला आठवलं, सुहास 5वीत असताना शाळेत निबंध स्पर्धा होती. विषय होता माझी प्रिय व्यक्ती. घरी न सांगता सुहासनं स्पर्धेत भाग घेतला. बाकी मुलांनी आपला आवडता सिनेमा नट, क्रिकेटियर, मित्र असं काही काही लिहिलं. प्रथम क्रमांक सुहासला मिळाला. त्यांनी लिहिलं होतं, जगात मला एक व्यक्ती प्रिय नसून 2 व्यक्ती आहेत, त्या म्हणजे माझे आई वडील. त्यांच्या इतकं मला दुसरं कुणीही प्रिय नाही. ही आठवण मनात आली आणि सुहासच्या आईला पुन्हा एकदा रडू कोसळलं. ती उठून बसली. तिचं लक्ष नवऱ्याकडे गेलं. तो आराम खुर्चीत पुस्तक वाचत होता. नेहमीसारखा शांतपणे, एकाग्र चित्तानं. जणू इथे काही घडलंच नाही, वादळ झालंच नाही. सुहासची आई उठून तरातरा नवऱ्याजवळ गेली. त्याच्या हातातलं पुस्तक तिने खसकन ओढलं. काय झालंय? त्यांनी हसून विचारलं. किती शांतपणे पुस्तक वाचताय. मग काय करू? तुम्हाला काही नाही वाटत? तुम्हाला राग नाही आला? वाईट नाही वाटलं? कशाचं? सुहासच्या घर सोडून जाण्याचं? नाही, असं कसं होईल? तो जितका मला तितकाच तुम्हालाही प्रिय होता. अगं असणारच की. आपला मुलगा आहे तो पोटचा. मग वाईट वाटत नाही असं कसं? वाईट वाटत असेल पण तुम्ही कबूल करत नसाल. सुहासची आई आता हट्टालाच पेटली. माधवी, मला वाईट वाटलं तर कबूल करण्यात कसला कमीपणा ग? आणि तितक्या मोकळ्या मनाचा मी निश्चित आहे. पण खरंच मला वाईट वाटत नाहीये. का म्हणून विचार. का? कारण सुहास त्या लायकीचा नाहीये. जो वयाची 26-27 वर्ष आपला होता, तो लग्नानंतर तितके दिवसही होण्यापूर्वी आपल्याला विसरला. मग त्याच्याकरता वाईट काय वाटून घ्यायचं ग? तो कसाही असू देत, पण आपला म्हातारपणचा आधार म्हणून तरी. आधार? हा काय आपल्याला आधार देणार ग? आजवर किती वेळा दिला त्याने? आधी लहान वय म्हणून, मग विद्यार्थी दशा म्हणून, मग परदेशाला शिकायचं जायचंय म्हणून आपण त्याला आधार दिलाय. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुद्धा, सगळ्या प्रकारचा. तो अमेरिकेला गेला. मी त्याला माझ्या नावावर कर्ज काढून दिलं आणि फेडलं सुद्धा मीच. आठवतंय? पण त्यांनी तिकडून परत आल्यावर चौकशी सुद्धा केली नाही. अहो, पण आपल्याच मुलाकरता म्हणून आपण केलं ना. हे बघ, मी हे काही उपकार केल्याच्या भावनेतनं बोलत नाहीये. मी माझं कर्तव्य केलं, प्रेमानं केलं, आनंदानं केलं. पण त्यांनी काय केलं? का फक्त बापाचं कर्तव्य असतं आणि मुलाचं नसतं? सांग ना. सुहासची आई गप्प राहिली. नवऱ्याचं म्हणणं तिला पटत होतं आणि नव्हतंही. पण म्हणून काय मुलगा घर सोडल्याचं दुःख होत नाही आपल्या नवऱ्याला? आपला नवरा इतका कठोर स्वभावाचा कधीच नव्हता. मग हे बघ माधवी, अगं मुलगी असती तर नवऱ्याच्या मागोमाग गेली असती. मुलगा बायकोच्या मागोमाग गेला. साधी गोष्ट आहे. दुसरं असं की पंख फुटले की पाखरंही घराबाहेर पडतात. मग माणूस ते करायला लागला तर वाईट का वाटून घ्यायचं? म्हणूनच तो घराबाहेर पडला याचं मला काहीही वाटलं नाही. आपण त्याला चांगलं आयुष्य दिलं, सगळ्या चांगल्या गोष्टींचा परिचय करून दिला. असं असताना त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही आणि सासऱ्याचा पैसा बघून त्याच्यापेक्षा सर्वदृष्टीने कमी असलेल्या मुलीला आपली बायको म्हणून निवडली ना, याचं मला वाईट वाटतंय.
सरस्वतीनं ज्याच्या गळ्यात माळ घातली त्यांनी चंचल लक्ष्मीच्या मागे धावावं ह्याचं मला दुःख होत आहे. माणसाचा स्वतःच्या मनगटातल्या सामर्थ्यावर विश्वास असावा आणि तो माझ्या मुलाजवळ नाही हे माझ्या मनाला सलतंय. आपले संस्कार, आपले विचार, आचार कमी पडले माधवी. बोलता बोलता हातातलं पुस्तक बाजूच्या टेबलावर पालथं घालून डोळ्यावरचा चष्मा त्यावर ठेवून सुहासचे वडील येरझाऱ्या घालत राहिले. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी खसाखसा डोकं चोळलं, केस झटकले, स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यायले आणि पुन्हा बायकोसमोर उभं राहून म्हणाले, जाऊ देत ग, असं समज की आपला मुलगा परदेशात गेलाय आणि बघ आपण आहोत ना एकमेकांना आधाराला. आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती हो. आपल्या अंगात रग होती, जिद्द होती. ह्यानंतरच्या काळात ती राहणार आहे. आपण कसले एकमेकांना आधार देणार? म्हातारपणी तरण्या ताठ्या मुलाचा आधार हवाच हो. बोलताना सुहासच्या आईचे डोळे पुन्हा भरून आले. सुहासचे वडील हसले. हसायला काय झालं तुम्हाला? अगं माधवी, आधार हवा, पण आधार कोण देणार? जो स्वतः भक्कम असेल तोच दुसऱ्याला आधार देणार ना. तसा आहे का सुहास? आहे का तो भक्कम? तो आधी आपल्या आज्ञेत राहिला, लग्न झालं की गेला बायकोच्या मुठीत. दोनाचे 4 हात झाल्याबरोबर ह्यानं पहिलं काय केलं तर त्या 4 हातांची शक्ती आपल्या घराकरता न वापरता बायकोच्या तालावर नाचायला वापरली. बायकोच्या हातातलं बाहुलं बनला तो. डमरू वाजलं, दोरी खेचली की माकड नाचतं ना तसं. भास हो, नाही ऐकवत मला. मला सांगा, आपण जगायचं कोणाकरता? एकमेकांकरता. तू माझ्याकरता, मी तुझ्याकरता. नेहमीच्या ठामपणे सुहासचे वडील बोलले आणि सुहासच्या आईला जाणवलं की आपला नवरा हा एवढा भरभक्कम आधार आहे, वेळोवेळी त्यांनी आपल्याला सावरलंय. असं असताना उद्या काय होईल ह्या विचारानं या माझ्या आधारवडावर मी अविश्वास दाखवतीये तो का? केवळ म्हातारपणाच्या भीतीनं? जे व्हायचं असेल ते होईल, पण जीवात जीव असेपर्यंत आपण एकमेकांना सांभाळायचं. जन्मभर नवऱ्याच्या जीवावर ताठपणे वागलेली माधवी पुन्हा एकदा ताठ झाली. श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा आधार. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर लिहा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही विनंती करा की हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे आनंदाचा अत्युच्च ठेवा. भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.